आणि काय दांड्यावर खिळे वगैरे मारून लावून यांना मार पडलेली. इकडे आम्हाला मुंबईमध्ये मार पडली आहे, मुलींना पण. आणि हे सगळं पण केलं गेलं आमच्यासोबत. पण धर्मेंद्र प्रधानला इस्तिफा देऊन तेवढा राजीनामा त्याचा इनफ नाहीये. आपल्याला अजून गरज आहे. आपल्याला मोदी आणि शहाला पण काढायची. जर त्यांना कोणाला फायर करायचं असतं तर त्यांनी कधीच केलं असतं. मला वाटते त्याला अजून पण मोठी पोस्ट दिली जाईल आणि तो त्याला फायर करणारा नाहीये. आणि फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे त्याच्यासाठी आपल्याकडे तसा पण इन्फ्रा नाही, तशी पण आपल्याकडे सोय नाहीये. तर हे त्यांनी आपल्याला 20 ते 30 दिवसानंतर सांगितलेलं आहे सगळ्यांना शांत करायला. पूर्ण देशभरातच नाही, पूर्ण दुनियाभरात प्रोटेस्ट होत आहे, म्हणून त्याच्यावर प्रेशर आल्यामुळे. आतापर्यंत तो बोलला असता जर त्याला बोलायचं. तुम्हाला माहितीये एवढे वर्ष 3 टर्म्स मध्ये जे त्यांनी केलंय, मुलींवर जे अत्याचार, त्याच्या 58 MLA तर त्याचे स्वतःचेच रेपिस्ट आहेत, बीजेपी मधलेच. हे आपल्याला माहितीये. त्याच्यानंतर का नाही त्याचे पोलीस जे त्याचे कुत्रे आहेत ते आपल्याला मारणार आणि मुलींना मोलेस्ट करणार? ते पण स्वतःच्या मुलीला सेफ ठेवण्यासाठी या देशात तुम्ही राहणार की तुम्ही परत परत पैसे जमून या देशात बाहेर जाण्याचे स्वप्न बघणार? आणि किती तुम्ही स्वप्न बघू शकतात? आपल्यामधून किती लोक स्वप्न बघू शकतात? हे पण विचार करा. आपल्याला राहायचं तर इकडेच आहे. इकडे आपण सेफ फील करतो का? इकडे आपण श्वास घेऊ शकतो का? इकडचं पाणी आपण कितीदा बॉईल करणार आणि किती इलेक्ट्रिसिटी बिल पे करणार? नीट परीक्षेचा पेपर लीक झाला, त्यानंतर पेपरमध्ये अनेक घोटाळे झाले आणि त्याच्या निषेधार्थ विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत, आंदोलन करत आहेत. विविध पोस्टर्स हातामध्ये घेऊन येत आहेत. एक पोस्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहे. या पोस्टरमध्ये पोलीस आहेत आणि त्या पोलिसांच्या हातामध्ये एक विद्यार्थी पाहायला मिळतोय जे त्याला ताब्यात घेत आहेत. कुठेतरी ते लाठीचार्ज केल्यासारखं सुद्धा दिसतंय. मात्र या सगळ्यामध्ये नेमकं या पोस्टर आणण्यामागचं, या विद्यार्थीचं कारण काय ते आपण तिच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम तुझं नाव? माझं नाव दिव्यांका बांदेकर. दिव्यांका, का असं पोस्टर आणलंय, काय कारण आहे? 20 जुलैला मी प्रोटेस्ट करायला आलेली मुंबईमध्ये शिवसेना भवनच्या खाली. म्हणजे 19च्या नंतर 19ला शिवसेनाचं प्रोटेस्ट होतं. 20 जुलैला तिकडे दिल्लीला मुलांना मार पडलेली, मुलेस झालेली मुली आणि काही वृद्ध लोकांना पण, आणि कुत्र्यांवर पण पेलेट्स आणि काय टिअर गॅस होतं आणि काय दांड्यावर खिळे वगैरे मारून लावून यांना मार पडलेली. इकडे आम्हाला मुंबईमध्ये मार पडली आहे, मुलींना पण. आणि हे सगळं पण केलं गेलं आमच्यासोबत. आम्हाला खेचून घेऊन गेले आहेत आणि आम्हाला पण खेचापाई झाली आहे. या सगळ्यामध्ये आंदोलन एज्युकेशनसाठी म्हणजे शिक्षणासाठी आंदोलन असताना अशा प्रकारचं ताब्यात घेणं हे कितपत योग्य? 20 जुलैला जे झालं त्याच्या रिस्पॉन्स मध्ये मी हे बनवलं की मला वाटलं की एज्युकेशन नाही, आपण धर्मेंद्र प्रधानला इस्तिफा देऊन तेवढा राजीनामा त्याचा इनफ नाहीये. आपल्याला अजून गरज आहे. आपल्याला मोदी आणि शहाला पण काढायची गरज आहे. कारण अशी पोलीस ब्रुटॅलिटी, मला वाटलं की नाही, बाकी पण मुद्दे भरपूर जरुरी आहेत. मुली सेफ नाही आहे. पर्यावरणचं इश्यू तुम्हाला माहिती आहे, सगळं विकलंय त्यांनी. हवा, पाणी आणि जंगल जमीन सगळं विकलंय. पूर्ण देशभरात प्रोटेस्ट होत आहेत, इकडे तिकडे कुठेही. आता मला वाटतं की सगळ्यांनी अशी 1 तास 2 तासाची प्रोटेस्ट नाही, पण मुंबईमध्ये अजून जोरदार प्रोटेस्ट झाले पाहिजे. आपण इकडून निघालो नाही पाहिजे असं मला वाटतं. इतका संताप विद्यार्थ्यांमध्ये का पाहायला मिळतं? म्हणजे नेमकं नीटचा पेपर फुटला त्याच्यानंतरच आहे की कसं काय? आमच्या सिलेबसला पण चेंज केलं गेलं आहे. आमच्या तुम्ही सिलेबसला बघाल तर त्याच्यामध्ये आता फ्रेंच रेव्होल्युशन नाही, रशियन रेव्होल्युशन नाही आणि मुस्लिम लोकांचं काही त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन नाही. पूर्णच्या पूर्ण आमचा इतिहास चेंज केला गेला आहे. तर हे फक्त डॉक्टर बनण्यासाठी नाही, कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी नाही, पण बेसिक साठी पण आहे. आणि सगळं प्रायव्हेटायझेशन, ते पण तुम्हाला माहिती आहे की पूर्ण देशभरात एज्युकेशनचं प्रायव्हेटायझेशन होते. तर एक सामान्य माणूस हे कसं अफोर्ड करणार आणि सामान्य माणूस ते प्रॉपर शिक्षण कसं देणार? आणि त्याच्यामुळे लोक देश सोडून जात आहेत, जी जाऊ शकतात. जी नाही जात आहे ते बेरोजगार बसली आहेत. जर तुम्ही एज्युकेशन नाही देणार तर आम्ही बेरोजगार बसू. आणि बेरोजगार लोकांना तुम्ही कॉक्रोच बोलवतात, म्हणून आम्ही कॉक्रोच खाली आलो आहोत. बाहेर तर निघणार कॉक्रोच, आता काय करणार? या सगळ्यामध्ये महत्वाचं ते म्हणजे पंतप्रधानांची कालचं व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर येते, ज्याच्यामध्ये ते म्हणतात की या सगळ्यामध्ये कायदा तयार केला जाईल आणि संसदेच्या अधिवेशनामध्ये त्यावरती चर्चा करून तो पारित केला जाईल. जर पंतप्रधानाला कोणाला काढायचं होतं, जर कोणाला त्यांना नाही, जर त्यांना कोणाला फायर करायचं असतं तर त्यांनी कधीच केलं असतं. मला वाटते त्याला अजून पण मोठी पोस्ट दिली जाईल आणि तो त्याला फायर करणारा नाहीये. आणि फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे त्याच्यासाठी आपल्याकडे तसा पण इन्फ्रा नाही, तशी पण आपल्याकडे सोय नाहीये. तर हे त्यांनी आपल्याला 20 ते 30 दिवसानंतर सांगितलेलं आहे सगळ्यांना शांत करायला.
पूर्ण देशभरातच नाही, पूर्ण दुनियाभरात प्रोटेस्ट होत आहे, म्हणून त्याच्यावर प्रेशर आल्यामुळे. आतापर्यंत तो बोलला असता जर त्याला बोलायचं असतं. एकीकडे विद्यार्थी तरुण मंडळी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, मात्र दुसरीकडे चर्चा होते ते म्हणजे कुठेतरी फंडिंग होते म्हणून हे आंदोलन होते. एवढे लोक जर फंडिंगने येणार तर तुम्ही स्वतःला विचारा. तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही तुमच्या सॅलरीचा हा जो 50 ते 60% तुम्ही जे टॅक्स मध्ये देतायत, तुम्ही बिस्किटवर टॅक्स देतात, तुम्ही ब्रिजवर टॅक्स देतात, सगळ्यावर, त्या ब्रिजवर जाणं तुम्ही अफोर्ड करू शकतात का? 4 पायाची गाडी तुम्ही अफोर्ड करू शकतात का? हे विचारा. तुम्ही जी महागाई आहे ती अफोर्ड करू शकतात का? हे विचारा. जर हे प्रॉब्लेम सगळ्यांपर्यंत नाही पोहोचलेत, हे भक्तांपर्यंत पण जर प्रॉब्लेम नाही पोहोचले तर अजून प्रॉब्लेम येतील, अजून हवा खराब होईल, अजून पाणी खराब होईल, तिथपर्यंत जिथपर्यंत जगणं कठीण होऊन जाईल. मग सगळे खाली येतील. माझा शेवटचा प्रश्न, या सगळ्यामध्ये राजीनामा झाला त्यानंतर सिस्टीम बदलेल का? काय वाटतं तुम्हाला? मला वाटते सिस्टम बदलायला आपल्याला सगळ्यांना जॉईन करावं लागणार, आपल्या सगळ्यांना पॉलिटिकल व्हावं लागणार, एक पॉलिटिकल ओपिनियन आपला क्रिएट करावं लागणार आणि सगळ्यांना कम्युनिटी बनवून सॉलिडॅरिटी दाखवून या सगळ्याबद्दल शिक्षण करावं लागणार, या सगळ्याबद्दल परत परत एकत्र यावं लागणार. एकदा करून नाही चालणार. एकदा करून तो जर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पण गेला जरी, तर आपण काय परत काँग्रेसला जाणार आहोत का? ज्याला आपण ऑलरेडी काढलेलं आहे, हे आपल्याला स्वतःला विचारायची गरज आहे. आपल्याला पूर्ण सिस्टम चेंज करायची गरज नाहीये का? मग तो एक फक्त 5 लोक आणि 50 लोक पार्लमेंटची नाही करणार आहेत. आपणच पार्लमेंट आहोत, आपणच लोकशाही आहे, कारण आपणच गव्हर्नमेंट आहोत. तो मोदी आहे, तो आपणच आहोत. आपण ह्याच्यापेक्षा बेटर करू शकतो की नाही? तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला यामध्ये की ज्या काँग्रेसला तुम्ही आता उल्लेख केला की त्यांच्याकडे आपण परत जाणार का, पण आता या आंदोलनामध्ये इकडे आता तुम्ही बघितलं 2 ठाकरे बंधू दिसले, दिल्लीमध्ये काँग्रेस सुद्धा होताना पाहायला मिळतंय. मग आता जर बदल करायचे तर नेमकं कोणाकडे गेला पाहिजे? नेमकं लोकांकडे गेलं पाहिजे. दर माणूस जेव्हा राजा बनणार तेव्हा तो 15,000ची नोकरीमध्ये 4 जण आणि 5 जण जे तिहाडीची नोकरी करतात त्याच्यामध्ये तो नाही खपणार. मग त्याच्याकडे एक नॉर्मल पैसे येईल त्याच्याकडे, ज्याच्याने त्याला पोट नाही मारावं लागणार आणि ज्याच्याने त्याचं पाणी खराब नाही असणार घराच्या बाहेर. जे गटारा आपण बघतात घराच्या बाहेर लोकांची जी वाहत आहेत, ती गटारा आपल्या घराच्या बाहेर पण वाहणार आहे. तर मिडल क्लास माणसाची तर माझी तर हीच हे आहे की तुम्ही निघा, नाहीतर तुम्ही पण तिकडेच फसाल. आता ज्या यातना आहेत त्या फक्त एज्युकेशनला न धरता सगळ्या प्रॉब्लेमला धरून या आता यातना तुम्ही सांगताय. बरोबर, सगळ्या प्रॉब्लेमला धरूनच यात नाही. आता आपला एक ट्रिगर आहे. ट्रिगर तर काही असू शकला असता. चांगली गोष्ट आहे की आपल्याला फायनली ट्रिगर मिळालाय. सगळे आता खाली या. तुम्हाला माहितीये एवढे वर्ष 3 टर्म्स मध्ये जे त्यांनी केलंय, मुलींवर जे अत्याचार, त्याच्या 58 MLAs तर त्याचे स्वतःचेच रेपिस्ट आहेत, बीजेपी मधलेच. हे आपल्याला माहितीये. त्याच्यानंतर का नाही त्याचे पोलीस जे त्याचे कुत्रे आहेत ते आपल्याला मारणार आणि मुलींना मोलेस्ट करणार, ते पण बाहेर सगळ्यांच्या समोर, आणि जेव्हा आम्ही दमन करत आहोत तेव्हा. तर तुम्हीच विचार करा, ही तुम्ही स्वतःच्या मुलीला सेफ ठेवण्यासाठी या देशात तुम्ही राहणार की तुम्ही परत परत पैसे जमून या देशात बाहेर जाण्याचे स्वप्न बघणार? आणि किती तुम्ही स्वप्न बघू शकतात? आपल्यामधून किती लोक स्वप्न बघू शकतात? हे पण विचार करा. आपल्याला राहायचं तर इकडेच आहे. इकडे आपण सेफ फील करतो का? इकडे आपण श्वास घेऊ शकतो का? इकडचं पाणी आपण कितीदा बॉईल करणार आणि किती इलेक्ट्रिसिटी बिल पे करणार, ज्याचं पण प्रायव्हेटायझेशन झालंय? हे सगळा विचार माणसाला करायला हवा, मिडल क्लासला जरूर करायला हवा. देश अराजकतेच्या दिशेने जातो असं वाटतं. सॉरी, देश अराजकतेच्या दिशेने आता चाललाय असं वाटतं. अराजकता म्हणजे ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर जशी घटना ही नेपाळमध्ये झाली, जशी घटना बांगलादेशमध्ये झाली, एनार्की, हो, अराजकता. देश अराजकतेच्या दिशेने जर जात असेल तर मला वाटते की तरी देश सांभाळून जाईल, पण बीजेपीच्या दिशेने तो नाही जाऊ शकत. बीजेपी खरी अराजकता आहे, हे आपल्याला कळायला हवं. शेवटचा प्रश्न, सोनम वांगचुक यांनी त्यांचं उपोषण सोडलं. सोनम वांगचुकला राहू द्या मागे. सोनम वांगचुकला पाहिजे होतं एज्युकेशन मिनिस्टरचे रेजिग्नेशन. आपण सगळ्यांना रिझाईन करून सोडूया, आपण सगळ्यांना काढून सोडूया, कारण आपला प्रधान जाणार आणि कुठला दुसरा येणार. आपल्याला प्रधानमंत्रीच्या अगेन्स्ट जायचंय, आपल्याला बीजेपीच्या अगेन्स्ट जायचंय. आपल्याला हे रेपिस्ट, हे गुंडे मवाली नाही पाहिजे सत्तेमध्ये. आपल्याला एज्युकेटेड लोक, आपल्याला एक ओपिनियन मांडणारी लोक, जी सगळ्यांची प्रेम करतात, जी सगळ्यांचं भलं बघू शकतात, ती हवी आपल्याला. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर आपण पाहतोय की त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आपल्याशी बातचीत करताना त्यांनी सांगितलं. कॅमेरा पर्सन अवधूष सर, मुंबई.